निवडणुकीमध्ये मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळालं। महायुतीच्या लाटेत विरोधी बाकावरील महाविकास आघाडी उद्ध्वस्त झाल्याचं दिसून आलं। राष्ट्रवादीतील फुटीनंतर लोकसभेला यश मिळवल्यामुळे शरद पवार यांच्या कामगिरीकडे लक्ष लागलं होतं, मात्र शरद पवार करिश्मा दाखवण्यास अपयशी ठरले। पाहूयात हा एक रिपोर्ट। मात दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ। निवृत्तीपूर्वी पवारांना पराभवाचा धक्का। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धक्कादायक निकाल लागलेत। भाजप प्रणित महायुतीनं जोरदार मुसंडी मारली, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं 41 जागांवर विजय मिळवलाय। या उलट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं केवळ 10 जागांवर विजय मिळवलाय। विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तब्बल 40 मतदारसंघात आमने सामने आले होते। त्यामुळे मतदार शरद पवार यांची तुतारी फुंकणार की अजित पवारांच्या घड्याळाची वेळ साधणार याची उत्सुकता होती। मात्र या संघर्षात अजित पवार गटाची सरशी झाली आहे। राज्यात एकूण 40 मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीत लढत होती। त्यातील 30 मतदारसंघात अजित पवारांच्या पक्षानं बाजी मारली, तर 7 मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षानं विजय मिळवलाय, तर 3 ठिकाणी या दोन्ही राष्ट्रवादीच्या लढतीत अपक्षांनी विजयाचा गुलाल उधळलाय। जो काही निकाल जनतेनं दिलेला आहे, हा जनादेश जो आहे हा आपण सगळे पाहतात, आणि या जनादेशाप्रमाणे आता एवढं स्वच्छ झालेलं आहे की अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी आहे तिला जनमान्यतासुद्धा आहे, हे सुद्धा सिद्ध झालं। अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेचा प्रसार करण्यासाठी गुलाबी रंगाची निवड केली होती। त्यासाठी त्यांनी गुलाबी रंगाचं जॅकेटही घातलं होतं। या रंगावरून अजित पवार आणि त्यांच्या गटावर बरीच टीका करण्यात आली होती। मात्र आता याच प्रचारामुळे अजित पवारांच्या पक्षाला यश मिळालंय। यातल्या काही प्रमुख लढती आपण पाहूया। बारामती, अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचे पुतणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार होते। त्यामध्ये अजित पवारांचा मोठ्या मताधिक्यानं विजय झाला। आंबेगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे दिलीप वळसे पाटील विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे देवदत्त निकम अशी लढत झाली। त्यामध्ये दिलीप वळसे पाटील विजयी झाले। मुंब्रा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नजीब मुल्ला विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड अशी लढत झाली। त्यामध्ये आव्हाडांनी बाजी मारली। येवल्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माणिकराव शिंदे अशी लढत झाली। त्यामध्ये छगन भुजबळ विजयी झाले। लोकसभेला शरद पवारांना सहानुभूतीची लाट होती। 10 पैकी 8 जागांवर त्यांचे उमेदवार निवडून आले होते। त्यामुळे नव्यानं पक्ष बांधणी करणाऱ्या शरद पवारांकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांना विधानसभेसारखा लोकसभा निवडणुकीत आपला करिश्मा दाखवता आला नाही। राज्याच्या राजकारणाचा अंदाज ज्यांना आधी येतो, विरोधकांनाही आपल्या चाली कळू न देणारे शरद पवार यांच्यासाठी हा पराभव मोठा आहे। विशेष म्हणजे पवारांनी निवृत्तीचे संकेत दिलेत, त्यामुळे त्यांना अखेरच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे हा आणखी मोठा धक्का मानला जातोय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।